मागणी आणि अपेक्षा यामध्ये फरक आहे. आम्ही प्रभाग क्रमांक 4 मधली लोक राजस्थानमधील अतिशय जिथे जास्त वाळू आहे, वाळवंटात जिथं पाण्यासाठी लोक तरसतात तसल्या भागात राहत नाहीत. तर काही का असताना जरी देशात आम्ही 3ऱ्या नंबरच्या मागासवर्गीय यादीत असलो तरी पण पाण्याच्या बाबतीत आता स्वयंपूर्ण आहेत असं आमच्या सगळ्या नागरिकांना वाटतं. जे यांनी निवडणुकीपूर्वी घोषणा केली होती 24 तास पाणी, भरपूर पाणी, हेव पाणी तेव्हा पाणी, गतिमान सरकार, मग आणलं कुठं? 15 दिवस झाला आज नळाला पिण्याचं पाणी नाही. सामान्य लोकांनी कुठं जायचं मागायला? पाण्याचा जर विषय सोडला तर घंटागाडी नाही. घंटागाडी येण्यासाठी काय अटारी बॉर्डर आडवी नाही, जे किंवा पाकिस्तानमधून भारतात येणार आहे आणि त्याच्यासाठी उच्च स्तराची परवानगी घ्यावी लागेल. बरं ती बी अटारी बॉर्डर बी आडवी असेल तरी सुद्धा तुमचं दिल्लीपासून तर भाजपचं सरकार आहे, गतिमान कारभार आहे. त्यांची परवानगी घ्या आणि आमच्याकडे घंटागाडी पाठवा. डुकरांचा बंदोबस्त करा, कुत्र्यांचा बंदोबस्त करा. त्या 2 पायाची डुकरं आहेत, 4 पायाची डुकरं आहेत, त्या सगळ्यांचा बंदोबस्त करा. सरकार तुमचं आहे. गतिमान गतिमान म्हणता 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 लोक मरायला लागली. ह्यांना तरी सुद्धा काही काळजी नाही. आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलंय की आम्ही नळपट्टी भरतोय, आम्ही घरपट्टी भरतोय, सगळे टॅक्स आम्ही भरतोय, तरी सुद्धा तुम्ही आमच्याकडे आमच्या जे फंडामेंटल राईट आहे आम्हाला दिलेला घटनेमध्ये संविधानामध्ये जो दिलेला आमचा अधिकार आहे तो जर तुम्ही देत नसताल तर आम्ही नक्की आंदोलन करणार. या प्रकारचं आम्ही आज निवेदन मान्य जिल्हाधिकारी साहेब, मान्य मुख्याधिकारी यांना दिलेलं आहे. नेहमीप्रमाणे आम्ही काम करू असं उत्तर दिलेलं आहे आणि मागू मार्गदर्शन असं काय 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 त्यांचं आलंच उत्तर. आपण ते काय मुद्दा मांडलेला आहे. किती दिवसाला पाणी येते प्रभाग क्रमांक 4 मध्ये? असं तर 8 दिवसालाच पाणी येतंय, परंतु आता 15 दिवस झालं. कशामुळे पाणी थांबलंय काहीच कळलं नाही. कुठं पाणी मुरायला लागलं हेच कळलं नाही. जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदामध्ये मुरायला लागलंय का नेमकं अजून त्या नगरपालिकेच्या कोणत्या कार्यकारिणीमध्ये मुरायला लागले हेच कळायला भाग नाही.